जर का नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारी कोणती रेसिपी पाहत असाल ना, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे परफेक्ट असे जाळीदार होणारे मूग डाळीचे अप्पे. खूपच इझी रेसिपी आहे, शिवाय लहान मुलांच्या डब्यासाठी पटकन होणारी ही रेसिपी आहे. घाई गडबडीच्या वेळेला इझिली होणारी ही रेसिपी आहे. तेव्हा पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण इथे ना डाळ घेतलेली आहे. मूग डाळ जी आहे ना, मी 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आणि मूग डाळ छानशी भिजून झाली की आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेणार आहोत. अगदी स्मूथ अशी आपण ही पेस्ट आपण वाटून घ्यायची आहे. पाण्याचा थोडा थोडा वापर करत आपण मूग डाळ अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे. तर इथे मूग डाळ तुम्ही पाहू शकता, बारीक अशी मी वाटून घेतलेली आहे आणि राहिलेली डाळ पण अशाच पद्धतीने बारीक वाटून घेतलेली आहे. तर ही मूग डाळ आपली छानशी वाटून झाली आहे. यामध्ये आता आपण एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून टाकलेला आहे, एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकलेली आहे, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं सारण जे आहे ना डाळीमध्ये छानसं मिक्स करून घेऊया. आणि इथे तुम्ही डाळीची कन्सिस्टन्सी पाहू शकता, जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे. 10 मिनटासाठी आपण झाकण ठेवूया. आता जोवर डाळीचं पीठ छानसं भिजत आहे तोपर्यंत पटकन अशी आपण चटणी बनवून घेऊया. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा इंच आलं टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा साखर टाकलेली आहे. थोडंसं पाणी टाकून आपण हे बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि आप्पेसोबत खाण्यासाठी ही चटणी पण आपली तयार झालेली आहे. आता खमंग अशी फोडणी आपण याच्यावरती टाकून घ्यायची आहे. गरम तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरच्यांचे तुकडे यांची फोडणी आपण टाकलेली आहे आणि तयार झालेली आहे आपली ही चटणी. आणि आता अप्पे करायला आपण घेऊया. इथे 10 मिनटं झालेली आहेत. आपलं पीठही छानसं भिजलं गेलेलं आहे. आता या पिठामध्ये अगदी थोडासा आपण खाण्याचा सोडा टाकून घेणार आहोत, त्यामुळे अप्पे आपले छानसे जाळीदार होतील. हे छानसं मिक्स करून घेऊया. आणि मी गॅसवर आता अप्पे पॅन ठेवलेलं आहे. पॅन गरम झालं की यामध्ये आपण थोडं थोडं करून तेल टाकायचं आहे आणि हे तेल चमच्याने आपण सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. आणि तेल छानसं सगळीकडे लागलं की आपण अप्पे सोडून घेऊया. सगळे अप्पे सोडून झाले की 1 ते 2 मिनटासाठी आपण झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. आणि इथे 1 ते 2 मिनटानंतर आपण चेक करतो आहे, तर आपले अप्पे जे आहेत ना छानसे भाजले गेलेले आहेत. याला आपण पलटून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता, खूपच छान पद्धतीने आपले अप्पे हे इझिली पलटत आहेत. खूपच छान आणि अगदी झटपट होणारी आपली ही रेसिपी आहे. कसलंही झंझट नाही आहे. तर अगदी घाई गडबडीच्या वेळेला अगदी परफेक्ट अशी ही आपली नाश्त्यासाठीची रेसिपी आहे किंवा टिफिनसाठीही तुम्ही देऊ शकता. अप्पे सगळे पलटून झाले की दुसऱ्या बाजूनेही थोडं थोडं तेल टाकून आपण हे छानसं भाजून घेऊया. आणि अप्पे छानसे भाजले की आपण डिशमध्ये काढून घेऊया. आणि सगळे अप्पे आपण अशाच पद्धतीने करून घेतलेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? झटपट होणारी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. शिवाय चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तेव्हा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.